नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. नवाब मलिक यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 20 मे पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत त्यांची वाढ करण्यात आली आहे. तब्येतीचं कारण देत त्यांनी जामिनाची मागणी केली होती, मात्र ईडीकडून जामिनाला विरोध करण्यात आलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक हे अटकेत आहेत आणि आता त्यांच्या कोठडीमध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 20 मे पर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. नवाब मलिक यांच्या जेलमधला मुक्काम खरं तर आता वाढलेला आहे, कारण नवाब मलिकांना 20 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत आहेत आणि तब्येतीचं कारण देत त्यांनी जामिनाची मागणी केली होती, मात्र ईडीकडून या जामिनाला विरोध करण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी आता आणखीनच वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे, काय सविस्तर अपडेट? नवाब मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपली होती. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कोठडीमध्ये वाढ करून द्यावी अशी मागणी ईडीनं विशेष ईडी न्यायालयामध्ये केली होती, मुंबई सत्र न्यायालयाच्या. या दरम्यान त्यांची तब्येत जी खालावलेली आहे, त्यांना वारंवार हॉस्पिटलला घेऊन जावं लागतंय, त्यामुळे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार करण्याची गरज आहे असं सांगत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करू नये आणि आम्हाला जामीन आम्ही करणार आहोत, त्या जामीन आम्हाला द्यावा अशी मागणी नवाब मलिक यांच्या मार्फत करण्यात आली होती. पण ईडीचा दावा आहे की नवाब मलिक हे एक मोठे राजकीय प्रस्थ आहे, मंत्री आहेत. त्यांना जर या सगळ्या वर्षातून जामीन दिला तर ते तपासावरती दबाव आणतील आणि त्यामुळे तपास जो आहे तो अपूर्ण राहील किंवा तपास पूर्ण होऊ शकत नाही. या सगळ्या कारणांवरती दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालयाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 20 मे पर्यंत वाढ केलेली आहे. आता पुढे नवाब मलिक जे आहेत त्यांची 20 मेच्या पुढे कोठडी वाढते का त्यांना जामीन मिळतो हे देखील पाहावं लागेल. निश्चितच. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 12 दिवस तुरुंगात होते, मात्र त्यांच्यावर दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून कोर्टानं राज्य सरकारला फटकारले. त्यांच्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम हे चुकीचं असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. राणांवरचा राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही असंही कोर्टानं जामीन अर्जाच्या निकालात मत नोंदवलंय. कोर्ट का पूरा सम्मान करते हैं हम लोग, और कोर्ट का जो ऑब्जर्वेशन है मुझे लगता है योग्य है, और कोर्ट ने कुछ बंधन हम पे डाले हैं, इसलिए मैं उस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा. पर मुझे लगता है पूरी देश की जनता, महाराष्ट्र की जनता देख रही है कि एक महिला के ऊपर कितना अत्याचार हुआ है, कितना उसको अपमानित किया जा रहा है, कितनी पीड़ा पहुंचाई है. जिस राज्य में महिलाओं का सम्मान किया जाता था उसी राज्य ने, उसी मुख्यमंत्री ने, जो मुख्यमंत्री यहाँ पे है, उन्होंने खुन्नस की और द्वेष की राजनीति यहाँ पे की है. और मुझे लगता है इतना घमंड रावण में भी नहीं था. दरम्यान देशात दिलासा घोटाळा सुरू असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावर मत व्यक्त केलंय. या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरू आहे, त्या दिलासा घोटाळ्यामध्ये अनेक कंगोरे, गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात, आमच्यावरच फक्त. बाकी इतरांवरती ते का सिद्ध होत नाहीत तेच गुन्हे. हा एक फार मोठा संशोधनाचा विषय. राणा दाम्पत्याला जामीन देताना कोर्टानं निरीक्षण नोंदवलं असून त्याबाबत राज्य सरकार गरज पडल्यास योग्य ती भूमिका घेईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत न्यायालय वेगवेगळी निरीक्षणं नोंदवत असतं, परंतु ज्या वेळेला ती ऑर्डर असते, जी जजमेंट असते, ती बंधनकारक असते. त्यामुळे जी जजमेंट आहे, ज्या जजमेंटमध्ये त्यांना जामीन दिलेला आहे, त्यांच्यावरती अटी घातलेल्या आहेत, ह्या अटींचं पालन त्यांना करायचं आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारसाठी जरी न्यायालयाने त्याच्यावरती निरीक्षण नोंदलं असेल
तर ते निरीक्षण कशा परिस्थितीत त्यांनी नोंदलं आहे त्याच्या बाबतीतला अभ्यास करून राज्य सरकार त्याचा योग्य तो विचार करेल. ही आता केस ज्या वेळेला चालेल त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी पुढे येतील की एखादा गुन्हा कुठलं कलम लावलं तर त्या कलमाच्या पुष्ठर्थ जे काही पुरावे सादर करायचे असतील ते राज्य सरकार त्यावेळेला आपले पुरावे सादर करेल. दरम्यान या संदर्भात कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. आपल्याबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आहेत, थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कुठे ना कुठेतरी राणा दाम्पत्य यांनी सरकारवर लावलेले आरोप खरे ठरत आहेत असं दिसते का या सगळ्या प्रकरणाच्या म्हणजे जे सत्र न्यायालयाने मत नोंदवले त्यावरून? राजद्रोहाची जर व्याख्या बघितली तर कुठल्याही सरकारच्या विरुद्ध तुम्ही काही भाषण आणि लेखन याच्यामध्ये असंतोष पसरवत असाल तर तो राजद्रोह मानला जाऊ लागला. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या अनेक निकालपत्रामध्ये हे कलम वैध ठरवलेलं आहे आणि मग याचा सर्रास गैरवापर सरकारांनी, अनेक सरकारांनी, राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने देखील जे सरकारच्या विरुद्ध काही असंतोष पसरवणारं लिखाण कृत्य करत असतील त्यांच्या विरुद्ध हे कलम लावण्यात आलं. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयामुळे आज हा प्रश्न मोठ्या प्रलंबित असा आहे की राजद्रोह हे भारतीय स्वातंत्र्यानंतर हे अस्तित्वात ठेवलं पाहिजे का, हा एक मूलभूत प्रश्न आहे. पण मग यात जर बदल करायचे झाले, संशोधन करायचं झालं तर मग राज्य सरकारला याचे अधिकार आहेत का, किंवा केंद्राशिवाय यात बदल होऊ शकत नाही? नाही, केंद्राला, संसदेलाच हे बदल करावे लागतील. राज्य सरकारच्या कंकरन्सीमध्ये जरी लॉ अँड ऑर्डर हा प्रश्न असला तरी कायद्यामधला, इंडियन पिनल कोडमधला बदल किंवा काय असेल, सर्वोच्च न्यायालय कायदा करत नाही, सर्वोच्च न्यायालय कायदा इंटरप्रिट करेल. आणि सर्वोच्च न्यायालयापुढे हाच प्रश्न असा आहे की हे जे कलम आहे 124A हे रद्द करावं का? कारण त्यातल्या व्याख्येनुसार भारतामध्ये स्वातंत्र्य असे अनेक कायदे आहेत, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज आहेत UPL, आणि त्याच्यावर देखील कारवाई दहशतवादी विरुद्ध करता येते. म्हणून याबद्दल केंद्र सरकार अधिकृत काय भूमिका घेतं हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. हे होते ज्येष्ठ विधिज्ञ ज्यांनी आपलं खूप परखडपणे मत मांडलेलं आहे की 124A अंतर्गत कोणतीही बाब किंवा हे कलम लावताना खरं तर खूप जास्त किंवा याची गरज आहे, नीट विचार करायची गरज आहेच, पण त्याचबरोबर या कायद्यामध्ये संशोधन किंवा बदलाचीही गरज असल्याचं मत त्यांनी नोंदवलंय. अरुण पेडणेकर, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी. सीएम उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री हायकोर्टात त्यांची भेट घेणार आहेत. दुपारी 4:30 वाजता ही भेट होणार आहे. मुख्य न्यायाधीशांची हायकोर्टात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांची आज भेट घेणार आहेत. दुपारी 4:30 वाजता हायकोर्टात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांची भेट घेणार असल्याचं कळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यायाधीशांची भेट घेणार असल्याचं कळतंय. कोणत्या पार्श्वभूमीवर ही भेट असणार आहे? नेमकं कोणतं कारण आहे अद्याप समजलेलं नाही किंवा त्या संदर्भात कुठली माहिती जी आहे मुख्यमंत्री कार्यालयाने बाहेर दिलेली नाही आहे. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी 4:30 वाजता मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना भेटण्यासाठी हायकोर्टला येत आहेत. ही भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. मात्र सध्याचं जे काही राजकीय वातावरण आहे त्याचबरोबर न्यायालयामध्ये जे काही न्यायालयीन प्रलंबित अनेक केसेस, अनेक प्रकरणं आहेत त्या संदर्भात देखील या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदिच्छा भेट असली तरी त्याला राजकीय कारणं जी आहेत ती देखील असू शकतात किंवा इतर जी न्यायालयीन जी काही प्रक्रिया सुरू आहे त्या अनेक प्रकरणांमध्ये त्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते. नेमकं काय आहे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. मात्र आज संध्याकाळी 4:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशांना भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळते आहे. बरं उदय, मुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोणते नेते उपस्थित असणार आहेत का या भेटी दरम्यान? मुख्यमंत्र्यांसोबत संसदीय कार्यमंत्री अनिल परब हे असण्याची शक्यता सांगितली जात आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर मंत्रिमंडळातले कोणी वरिष्ठ मंत्री हे नसण्याची शक्यता सांगितली जात आहे. मात्र संसदीय कार्यमंत्री अनिल परब हे या भेटीदरम्यान उपस्थित असण्याची शक्यता सांगितली जात आहे. बरं, याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. भारतीय दंड संहितेच्या कलम 124A अन्वये देशद्रोह गुन्ह्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. देशद्रोहाच्या कलमांचा गैरवापर होत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. दरम्यान केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश देत न्यायालयानं 10 मे रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
देशद्रोहाचा कायदा रद्द केला जाऊ शकत नाही, मात्र त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित केली जाऊ शकतात, अशी भूमिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली. दरम्यान हा कायदा रद्द करण्याच्या विनंतीच्या याचिकांवर 10 मे रोजी पुढची सुनावणी घेतली जाणार आहे. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, अरुण शौरी, माजी लष्कर अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांनी देशद्रोह कलमाचा गैरवापर होत असल्याचं सांगत याचिका दाखल केल्या. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठापुढे या याचिकांची सुनावणी झाली. याचिकांवर केंद्राला उत्तर दाखल करण्यासाठी 9 मे पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. 2014 ते 2019 या कालावधीत देशद्रोहाच्या कायद्याअंतर्गत देशात एकूण 326 प्रकरणं नोंदवण्यात आली, तर महाराष्ट्रात 2015 मध्ये देशद्रोहाच्या एका केसची नोंद झाली. आसाममध्ये सर्वाधिक 54, झारखंडमध्ये देशद्रोहाचे 40, तर हरियाणात 31, बिहार, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये प्रत्येकी 25 गुन्हे दाखल झाले. याशिवाय कर्नाटकात 22, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 17 देशद्रोहांच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या सुनावणी दरम्यान न्यायालयात अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दाखल गुन्ह्याचा उल्लेख केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय देशद्रोहाच्या गुन्ह्यांबाबत दाखल याचिकांवर काय निर्णय घेणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय. या याचिकांवरती सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की केंद्र सरकारने आपली बाजू या संदर्भात मांडावी, मात्र अजूनही ते बाजू मांडू शकले नाही. त्यामुळे आता 10 मे रोजी या याचिकांवरती सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता 10 मे रोजी देशद्रोहाच्या वैधतेच्या कायद्यावरती काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजू खत्रीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. मनसे नेते वसंत मोरे हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. तिरुपती बालाजीचा दौरा करून ते पुण्यात दाखल झालेत. बालाजीचा दौरा हा पूर्वनियोजित असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या आदेशानंतर ते अज्ञातस्थळी होते आणि 2 दिवसानंतर आता वसंत मोरे पुण्यात दाखल झालेत. दरम्यान ते मनसेमध्येच राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. तुम्ही आहे ना, माझं त्याच्यामध्ये जे की माझा रस्ता चुकतोय असं नाही आहे, पण मी त्याच्यामध्ये मला वाटतं की ते स्टेटस मला स्वामी विवेकानंदांचं ते स्टेटस मला खूप आवडतं, ज्याच्या वेळेस माझा संघर्ष होत असतो. आणि त्याच्यामधले तुम्ही शेवटची वाक्य घेतली, पण पहिली वाक्य घेतली नाही की ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष होत असतो, ज्यावेळेस तुमच्या मागं कोणी ना कोणी निंदा नालस्ती तुमची करत असतं, ज्या वेळेस तुम्हाला अशा अडचणी येत असतात, त्यावेळेस तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. आणि तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलं, परंतु मी राजमार्गावरती आहे. आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. देशपांडे पळून जाताना ही गाडी वापरली होती आणि देशपांडेंचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पळून जाताना वापरण्यात आलेली इनोवा गाडी ज्या ड्रायव्हरनं चालवली होती त्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे. देशपांडे आणि धुरी इनोवा गाडीतून पळाले, मात्र शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतच उतरले आणि गाडी बदलून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या शिवाजी पार्क पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर अटकेची आता टांगती तलवार कायम आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतायत, थेट जाऊया. जी काही निकालाची प्रत आहे ती हातामध्ये आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर त्याच्यावर मत व्यक्त करणं उचित होईल असं मला वाटतं. पण हे वारंवार असं का होतंय, कारण मुंबई पोलीस एखादा गुन्हा दाखल करते पण कोर्टाकडनं मात्र त्या गुन्ह्यांबाबत अशा पद्धतीची टिप्पणी करण्यात येते. नाही, आता असं आहे की न्यायालयांनी काय टिप्पणी करायची हा न्यायालयांचा अधिकार आहे, परंतु पोलीस कुठलाही गुन्हा दाखल करत असताना त्याचा सगळ्याचा अभ्यास करूनच दाखल करत असतात. तर पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणांवर थेट आता आरोप विरोधक करत आहे. सरकारची भूमिका आपल्या भूमिकेवर ठाम राहण्यासाठी परत कोर्टामध्ये वरचं जाणं हे अपेक्षित आहे का? नाही, काय आरोप काय करतात? नाही, मिसयूज ऑफ पॉवर पोलिसांनी केलेली आहे, वेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, राजद्रोहासारखे असे स्वरूपाचे. मी सांगितलं ना की त्याबाबतचा न्यायालयीन निर्णय जो आहे तो निर्णय हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावर मी माझं मत मांडेन.
असं पण असं म्हणणं पडलं की जर राणा सतीपत्नी यांनी आधीच म्हटलं की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जात नाही, आम्ही इथंच थांबतोय, असं असताना मग राजद्रोह बनत नाही, म्हणजे तिथं जाऊन त्यांनी ऍक्ट केलाच नाही. नाही, आता तिथली स्थानिक परिस्थिती काय होती, नक्की तिथं काय घडलं, याच्या संदर्भामध्ये तिथले स्थानिक जे अधिकारी आहेत ज्यांनी त्या परिस्थितीत तो निर्णय घेतला हे त्यांनाच माहिती असू शकतं. हे बाकी आम्हाला काही माहिती असायचं काही कारण नाही. काही दिवसांपूर्वी आपण राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती कोंबड्यांच्या अनुषंगाने. त्यामध्ये एक विशिष्ट धोरण ठरवण्यात येईल अशा पद्धतीची चर्चा होती. नेमकं काही त्यावर ठरलं आहे का, आणि जर असेल तर ते नेमकं काय असतं? नाही, त्यावेळेला चर्चा अशीच झाली होती की ज्या वेळेला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोललो होतो आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी पण बोललो होतो. खरं तर याच्या संदर्भातलं एक धोरण केंद्र सरकारनेच आणायला पाहिजे संपूर्ण देशासाठी. परंतु जी काही घटना घडल्या त्याच्यामध्ये मी सगळ्यांनाच, म्हणजे मग मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देईन, आभार मानेन त्यांचे की त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणूनच अतिशय शांततेनं हा प्रश्न मार्गी लागला. सर, आज आपली अजून एक बैठक झाली होती की जे राजकीय सामाजिक गुन्हे आहेत याबाबत प्रस्ताव गेल्या कॅबिनेटमध्ये आला होता, याबाबत काही साधारण विचार झाला आहे? नाही, याबाबत विचार झाला आणि पुन्हा आम्ही मंत्रिमंडळामध्ये त्याचा प्रस्ताव घेऊन येतोय आणि मंत्रिमंडळात लवकरच तो प्रस्ताव मंजूर होईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से राणा उन पर आरोप किए गए, उन पर जो कानून लगाया गया है उस पर आप कोर्ट ने सरकार को फटकार लगाई है, तो उस पर क्या कहना है आपका? नहीं, इसके बारे में जो कोर्ट का जो जजमेंट है उसकी कॉपी अभी तक हमारे पास आई नहीं है. जैसे एक कॉपी मिलेगी हम उसके बारे में स्टडी करेंगे और बाद में इसके बारे में अपना कमेंट देंगे. सर, लाउड स्पीकर के संबंध में काफ़ी मीटिंगें हुई, डीजीपी के साथ भी मीटिंग हुई, कुछ धर्म के प्रमुखों के साथ भी मीटिंग हुई. क्या स्थिति बनी हुई है, आगे का एक्शन क्या हो गया, क्या किसी तरीके की गाइडलाइंस निकाली जाएगी? नहीं, आज के तारीख में तो सभी ने एकदम शांतिपूर्ण भूमिका रखी है और सबने सहकार किया, सहयोग दिया है. मैं सभी का आभार व्यक्त करता हूँ. उन्होंने ये जो सहयोग दिया है उसके लिए स्टेट में लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए काफ़ी फ़ायदा हुआ. राज ठाकरे के खिलाफ 2 नॉन अवेलेबल वारंट भी आ चुका है, लेकिन अभी तक कार्रवाई नहीं की गई है. क्या कार्रवाई जो है वो राज्य पुलिस के द्वारा? नहीं, अभी ऐसा है कि कोर्ट का अगर वारंट है तो इसके बारे में मुंबई के पुलिस कमिश्नर जरूर कार्रवाई करेंगे. सर, यांचं नातेवाईक सांगून तो एक हे करतोय की फसवणूक केलेली आहे, त्या संदर्भात काही आणखी माहिती घेतली, त्याच्यावर काही कारवाई चालू? नाही, या प्रकरणाची चौकशी केली आहे. मला या संदर्भात माहिती नाही, परंतु मी त्याची माहिती करून घेईन आणि त्याच्याबाबत चौकशी करून काही चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई पण केली आहे. सर, सामाजिक सलोखा राखण्यासाठी काही मुस्लिम समुदायाच्या गृहमंत्रालयाने असा प्रस्ताव दिला आहे की मुंबई जरी काढले, परंतु आमचा अजान सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि त्यांच्या धर्मांच्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी कम्युनिटी रेडिओचा हा एक प्रस्ताव त्या बैठकीदरम्यान काही आला का? नाही, असं काही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, परंतु याच्या संदर्भामध्ये मी ऐकलेलं आहे. एक गोपीचंद पडळकर जे आहेत ते त्यांना पवार साहेबांनी बहुजन समाजाला कुठेतरी नुकसान होताना दिसते, या पूर्ण मार्ग कसा लागला? खरं तर पवार साहेबांच्या सारख्या उत्तुंग नेतृत्वावर अशा व्यक्तींनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु काही लोकांना सवय असते की मोठ्या नेत्यांच्यावर बोलल्याच्या शिवाय त्यांना आपलं खुजेपण हे मोठं करता येत नाही. सर, भीमा कोरेगाव प्रकरणी काल पवार साहेबांनी आयोगासमोर म्हटलंय की तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे दंगल घडली आहे. तत्कालीन सरकारने योग्य ती कारवाई केली नाही, ही राजकीय शक्तीचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला असं त्या ठिकाणी बोलले. काय म्हणतात? मग याच्यावर काय पाहिजे काय आपल्याला? नाही, आपल्या चौकशीमध्ये असं काही आढळून आलंच काही आहे? नाही, असं आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी जी केली ती NIA करते आहे आणि या संदर्भामध्ये
जी आयोगाच्या समोरची जी साक्ष आहे त्याच्या संदर्भामध्ये माननीय पवार साहेबांचं जे मत होतं ते पवार साहेबांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये अंतर्गत भीमा कोरेगाव प्रकरणात 2 लोकांना विशेषतः संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली, यामुळे प्रश्न अनेक जण उपस्थित होत आहेत. त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री यांनी सुद्धा एक वेगळी भूमिका घेतली होती. यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. राज्य सरकार भले हा तपास सेंट्रल एजन्सीकडे जरी असला तरी तटस्थ होण्यानंतर या गोष्टीची परत पुन्हा चौकशी करण्याचा विचार गृह मंत्रालय करतंय का? संभाजी भिडेंना डायरेक्ट क्लीन चिट कशा स्वरूपात मिळाली असं? नाही, क्लीन चिट मिळाली असं काही म्हणायचं काही कारण नाही, परंतु त्याच्यामध्ये ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या FIR त्यांचं नाव होतं, परंतु चौकशीच्या दरम्यान ज्या वेळेला आरोपपत्र दाखल झालं, चार्जशीट दाखल झालं, त्यावेळेला त्यांचं नाव पोलिसांनी वगळलेलं आहे. कदाचित त्यांच्याकडे पुरेसा पुरावा नसेल त्याच्यामध्ये, परंतु एक एजन्सी तपास करत असताना दुसऱ्या एजन्सीने त्याच्यामध्ये तपास करणं कितपत योग्य होईल मला माहिती नाही. तरीसुद्धा याच्या बाबतीत आम्ही तपासून घेऊ आणि मग त्याचा विचार करू. मुंबईत 135 भोंग्यांना नियम पाळले नव्हते अशा पद्धतीची माहिती समोर आली होती, तर त्या भोंग्यांसंदर्भात याचं उत्तर मी 2दा दिलेलं आहे की याबाबतचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त करतील. धन्यवाद. थँक्यू सर. तर राजकीय गुन्हे मागे घ्यावेत असं गृहमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. राजद्रोहाचा गुन्हा हा अभ्यास करूनच दाखल केला असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान एक मोठी बातमी, राज्य सरकारला आता मोठा दिलासा मिळालेला आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य असल्याचं आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आलेली आहे. मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, काय सविस्तर अपडेट? राज्य सरकारने जो निर्णय घेतला होता बहुसदस्यीय समिती प्रभाग समितीच्या संदर्भामध्ये आणि जे आरक्षण होतं त्या संदर्भातले, तर हे सगळे मुद्दे जे आहेत याच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्या याचिकेवरती सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ती याचिका फेटाळलेली आहे आणि राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जी याचिका केली होती ती याचिका फेटाळल्या राज्य सरकारला कुठेतरी यामुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आता प्रभागवार रचनेमध्ये कशा पद्धतीनं निवडणुका घेतल्या जातील तर हे 3 प्रभागावर जे एका प्रभागावर प्रभाग आहे त्यामुळे 3 नगरसेवक हे सिस्टम जी आहे ती लागू केली जाईल का, हा एक मुद्दा आता यातून पुढे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे याचा फायदा थेट जो आहे तो महाविकास आघाडीला होईल असं बोललं जातंय. पण शेवटी एका प्रभागामध्ये 3 नगरसेवक ही जी प्रभाग रचना आहे यात कशा पद्धतीनं पुढे कार्यवाही होईल हे देखील पाहावं लागेल. निश्चितच. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय. बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं. देशात आणि राज्यात जातीयवादी वातावरण सुरू असताना 100 वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं समतावादी कार्य आजही सामाजिक सलोखा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतंय. सध्याच्या या गढूळ वातावरणात छत्रपती शाहू महाराजांची आठवण सगळ्यांनाच होते. शाहूंच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पाहूयात या लोकराजाच्या कारकिर्दीचा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांचा हा खास रिपोर्ट. आज आपण बघतोय की भारतामध्ये जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं अगदी सिस्टमॅटिक काम सुरू आहे. अशा वेळेला ज्यांचे विचार आपल्याला ह्या सगळ्यातून पुढे नेतील आणि प्रगतिशील दाखवतील आणि लोकांमध्ये सौंदर्याचं वातावरण निर्माण करतील असं एक महापुरुष आहेत ते शाहू महाराज आहेत. छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण पुढे सरकत नाही. छत्रपती शाहू महाराजांची 100 वर्षांपूर्वीची ध्येय धोरणं आजही महाराष्ट्राला एकसंघ आणि प्रगतीच्या वाटेवरून घेऊन जाणारी ठरतायत.
बहुजन समाज उद्धारक, लोकराजा, आरक्षणाचे जनक, राजर्षी अशा एक ना अनेक उपाधी असलेल्या शाहू महाराजांनी या उपाध्यांना साजेसं असंच काम आपल्या संस्थानात केलं. अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या कायद्यानं शाहू महाराजांनी दूर केलेल्या आहेत आणि त्या कायद्याचं कठोर पालन करताना जवळच्या माणसाला सुद्धा शिक्षा करताना शाहू महाराज कचरलेली नाहीत. जाती निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये शाहू महाराजांनी घेतलेली ही जी भूमिका आहे देशामध्ये सर्वोत्तम अशा पद्धतीची आहे. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचं दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत हे जाणून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या आणि विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. खेड्यापाड्यातल्या मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार, ढोर या जाती जमातींसाठी वसतिगृह स्थापन केली. आजही या वसतिगृहात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्था स्थापन झाल्यामुळं की मुस्लिम समाजातील बहुसंख्याक विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी शिक्षण घेतलं, कॉलेज केलं, MPSC UPSC केलं आणि विविध संस्थेवरती डेप्युटी कलेक्टरपासून कलेक्टरपर्यंत आणि काही अधिकारी या संस्थेतून निर्माण झाले. आजही एक विद्यार्थी या संस्थेतून जज झालेली आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये या संस्थेमुळं सलोखा राहिला ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळी शाहू महाराज जंगलामध्ये शिकारला जायचे त्यावेळी मात्र ते निश्चितपणानं आपल्या आणलेलं जे राजवाड्यातून अन्न आहे, जेवण आहे ते त्या धनगर बांधवांना द्यायचे आणि त्यांच्यातील जे नाचण्याची भाकरी आणि डांगर कांदा खाऊन ते घोंगड्यावरती बसून धनगर समाज हा आपलाच एक बांधव आहे अशा पद्धतीची भावना करून धनगर आणि मराठा हे वेगळे नसून हे एकच आहेत अशा पद्धतीची भावना असणारा हा राजा निश्चितपणानं धनगर. कोल्हापूर संस्थानामध्ये तत्कालीन अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी म्हणून एक कायदा घडवून आणला, एक कायदा केला आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही मंदिर असेल, प्रार्थनागृह असतील किंवा सार्वजनिक जी जी ठिकाणं असतील त्या ठिकाणी अस्पृश्यता पाळायची नाही असा शाहू महाराजांनी हुकूम काढला. छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं काम, जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांनी केलेले कायदे यामुळे कोल्हापूरमध्ये आजही सामाजिक सलोखा कायम आहे. राज्यामध्ये इतरत्र जातीयवादाचं गढूळ वातावरण सुरू असताना त्याचा गंधही कोल्हापुरात पाहायला मिळत नाही. आजचे राजकीय नेते एखाद्या विशिष्ट धर्माचा आधार घेत मतांचा जोगवा मागत असताना दुसऱ्या बाजूला समाजाचा उद्धार व्हावा म्हणून झटणारा राज्यकर्ता निराळाच ठरतो. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यात पुढच्या बातमीकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. कियान असं त्यांच्या नातवाचं नाव ठेवण्यात आलंय. अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा नामकरणाचा सोहळा पार पडला. तर राज ठाकरे यांच्या नातवाचं नामकरण आज पार पडलेलं आहे. अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. त्याचे काही फोटो आपल्या समोर आलेले आहेत. कियान असं त्यांच्या नातवाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि या नामकरण सोहळ्यातली काही दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्हा बहुजनांना आपण आपल्यासारखंच शकुनी काकांचे हुजरे समजत असाल असा टोला पडळकरांनी लगावलाय. तर बहुजनांचं हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. यावर पडळकरांच्या टीकेला गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जनाब संजय राऊत महाराष्ट्रातील आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेमध्ये केला. कदाचित आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्यासारखेच शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल.
या महाराष्ट्रातील 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? की महाराष्ट्रातील हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते शेतकरी बहुजन नव्हते का? आपल्याच बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांच्या तुम्ही रोज सकाळी उठून उदो करता. हे बहुजनांचं हित आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. जनाबुल्य केल्यामुळे मला वाईट वाटण्याचं कारण नाही. दावा फसवा होता तुमचा असं बहुजनांचं कोण बोलतंय, त्या बोलणाऱ्याचं भूमिका काय आहे, त्यांचं राजकारणातलं समाजकारणातलं स्थान काय आहे, पोलीस स्टेशनात त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी उचलली जीभ लावली टाळाला असं करू नये. कोणीही आपला पूर्व इतिहास तपासून तुम्ही राजकारणावरती बोलायला हवं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ज्यांनी भोंग्यांसंदर्भात मुद्दा पुढे आणला, पण याच व्यक्तीनं टोल बंद करणार म्हणून सांगितलं होतं, पण काही पुढे झालं नाही. त्या व्यक्तीनं आतापर्यंत जे आंदोलनं केली आहेत ती राज्याच्या समाजाच्या नुकसानीची होती, असा जोरदार टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावलाय. आज टोल घेतला म्हणूनच एवढे मोठे रस्ते हायवे झालेत, मग मागे पण यूपी बिहारवाल्यांना पण हटवा असं म्हटलं होतं, पण मोठ्या शहरातील बांधकामं बंद पडली होती, हॉकर्सवाल्यांना पण त्रास दिला गेला होता, पण तेही फेल गेलं, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार. आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती, सगळे कॅमेरे असे लावले होते, ही इकडून आला तिकडून आला, काही पुढे झालं नाही, काही पुढे झालं नाही. 2 दिवस काही 1 दिवस तिथलं चाललं, ते सगळं आंदोलनाचा भाग, काही होत नाही. ह्या व्यक्तींनी आतापर्यंत जी आंदोलनं गेली ती आपल्या राज्याच्या नुकसानीची होती, समाजाच्या नुकसानीची झाली. टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळे देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चालली आहेत. यूपी बिहारवाल्यांनो चले जाओ. सगळे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई सगळ्या शहरातली बांधकामं बंद पडली. सगळे बिल्डर लोक म्हणले आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही, आपण पण हटाव हटाव. अरे काय हटाव? ही लोक गेल्यानंतर सगळी कामं थांबवली. शेवटी ज्या व्यक्तीनं यूपी बिहारवाल्यांनी इथं काम करायचं नाही सांगितलं, पुन्हा त्या लोकांना आणावं लागलं. यांची भूमिका बदलावी लागली. सोडलीच ना भूमिका, का ठेवली? हॉकरच्या बद्दल पण ते फेरीवाल्यांना हटवा हटवा, 200 काही जणांना मारतात, कुठेतरी टॅक्सीवाल्यांना मारतात की त्याला प्रसिद्धी मिळते आपोआप, न काही खर्च करता. तर त्या काही पॉलिटिकल लोकांना न खर्च करता प्रसिद्धी फार हव्यास असतो ना काही लोकांना, कारण काहींना करोड रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळत नाही आणि काही लोकांना न काही करता प्रसिद्धी मिळते. दरम्यान बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी. नवी मुंबईतल्या पावणे MIDC मध्ये कंपनीला आग लागल्याची माहिती मिळते. वेस्ट क्लाय पॉलिकॅब या कंपनीला भीषण आग लागली आहे. रासायनिक कंपनी आहे आणि या रासायनिक कंपनीला भीषण आग लागलेली पाहायला मिळते. 5 अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. कंपनीमध्ये काही कामगार अडकले असल्याची भीती देखील इथे वर्तवण्यात येते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत, मात्र धुराचे लोळ हे मोठ्या प्रमाणात उठलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतली ही दृश्य आहेत. पावणे MIDC मध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनय, नेमकी ही आग कशामुळे लागली आहे, काय सविस्तर अपडेट? आपण पाहतो पावणे MIDC मधली ही केमिकलची फॅक्टरी आणि ह्या केमिकलच्या कंपनीला ही आग दुपारी लागली. अचानक आगीचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे, परंतु जो तापमान वाढला ह्या तापमानाचा देखील त्यामध्ये कदाचित कारण असू शकतो. दुसऱ्या बाजूला शॉर्ट सर्किटचं एक कारण वर्तवलं जात आहे आणि तिसरं एक कारण असं वर्तवलं जातं की केमिकल कंपनीच्या मध्ये ड्रम मधून केमिकल एका दुसऱ्या ड्रम मधून तिसऱ्या ड्रम मध्ये भरत असताना कदाचित ही आग लागली असेल असा निष्कर्ष प्राथमिक दृष्ट्या लावण्यात येतोय. मात्र
सध्याची परिस्थिती पाहिली की आगीचे लोटच्या लोट आपल्याला पाहायला मिळतात आणि ही कंपनी जी आहे त्याच्या आजूबाजूला देखील छोट्या छोट्या कंपन्या सगळ्या लागून आहेत. त्यामुळे ही आग इतर कंपन्यांपर्यंत पसरू नये हाच प्रयत्न फक्त अग्निशमन दलाच्या जवानांकडून केला जातोय. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा हा सगळ्यात जास्त प्रयत्न केला जातोय. सध्या आपण बघतो की 5 गाड्या ज्या आहेत ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या असतील, मग रबाले, कोपरखेरणा, वाशी, त्याचबरोबर जो MIDCच्या ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या की त्या देखील घटनास्थळी आहेत. आणखीन काही इतर गाड्या किंवा प्रायव्हेट टँकर्स जे पाण्याचे टँकर्स आहेत ते देखील तिथे मागवण्यात आलेले आहेत. एका बाजूला पाण्याचा मारा बाजूला, दुसऱ्या बाजूला केमिकल फॅक्टरीज असल्यामुळे त्याच्यामध्ये फोमचा देखील वापर केला जाणार आहे. आणखीन एक महत्त्वाचं त्या कंपनीच्या आतमध्ये केमिकल्सचे ड्रम्स किती आहेत, केमिकल कोणत्या प्रकारचा हा केमिकल्स या कंपनीमध्ये आहे याची देखील माहिती अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते मिळवतात, जेणेकरून किती ज्वलनशील हा केमिकल आहे म्हणजे त्या पद्धतीने त्याच्यावरती कंट्रोल मिळवतोय. हा सगळा प्रयत्न केला जातो. जे कंपनीमधले काही लोक त्या आतमध्ये कंपनी फसले असल्याची माहिती त्यांना मिळते, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा कसोशीने जे सगळे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते प्रयत्न करतात, जेणेकरून हे सगळे कामगार आहेत ते सुरक्षित बाहेर निघतील. आता नक्की आणखीन किती कामगार या कंपनीमध्ये अडकले त्याचा आकडा मात्र मिळू शकलेला आहे. एक शक्यता वर्तवली जाते की काही कामगार कंपनीच्या आतमध्ये आहेत, त्यांना बाहेर काढण्याचाच हा शर्थीचा प्रयत्न सुरू आहे. कंपनीच्या चारी बाजूने त्यांच्यावर मारा केला जातो कारण जेणेकरून इतर कंपन्यांपर्यंत आग पोहोचू नये. जर इतर कंपनी त्याच्यामध्ये जर पोहोचली तर मग मात्र ही आणखीन आगीचा जो लोट आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे. धुराचे लोट खूप मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण परिसर जो आहे तो हा संपूर्ण सील करण्यात आलेला आहे. पोलीस असतील आणि यांनी संपूर्ण त्या ठिकाणी जाणारे सगळी वाहनं बंद करण्यात आलेली आहे. इतर ज्या बाजूच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधले जे कामगार आहेत किंवा तिथले जे काही रासायनं असतील ते देखील हटवण्याचा प्रयत्न जोमाने सुरू आहे. निश्चितच विनय, अतिशय भीषण अशी ही आग लागलेली पाहायला मिळते. याबाबत अधिकही अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे मुंबईतल्या एका हिरोची, आणि हा हिरो आहे वर्दीतला. त्याचं झालं असं की आज मुंबईच्या रस्त्यावर सकाळी सकाळी मृत्यूचा थरार अनुभवायला मिळाला. मात्र यावेळी स्वतःच्या जीवावर उदार होत वर्दीतल्या या हिरोनं एका मुलीची सुटका केली आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. अवघ्या काही सेकंदाचा थरार, मात्र जीव घेणा. या गर्दीत जमलेल्या अनेकांना इथे नेमकं काय घडतंय हे कळायच्या आतच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मुंबईच्या भर रस्त्यात सकाळी सकाळी तरुणीवर चाकू हल्ला झाला. मात्र हल्ला करून पळून जायच्या तयारीत असतानाच तिथे असणारे पोलीस मयूर पाटील यांनी वाऱ्याच्या वेगानं धाव घेतली आणि झडप घालून हल्ला करणाऱ्या माथे फिरूला पकडलं. समोरून एक मुलगा मुलीच्या पाठीमागं पळत आला आणि त्यांनी चाकू काढून तिच्यावर वार करायला सुरुवात केली. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, दिसले, तर मी लगेच पळत गेलो आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्यामुळे या माथे फिरून मुलीला संपवायचं ठरवलं. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला जिथल्या तिथे ठेचलं. पळत गेल्यानंतर पहिले त्याला पकडलं खाली पडल्यानंतर लगेच माझे सहकारी तिथं पळत आले. त्यांनी लगेच काठीने त्याच्यावर हल्ला पण केला. या सगळ्या झटापटीत पोलीस कर्मचारी पाटील यांच्या हातावर सुद्धा चाकूचा वार होऊन ते जखमी झालेत. मात्र ह्या सगळ्या प्रसंगाला निधड्या छातीनं सामोरे जाणारे मुंबई पोलीस हे पुन्हा एकदा हिरो असल्याचं सिद्ध झालंय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यंदा विक्रमी उष्म्यानं हैराण केलं असतानाच मान्सूनची गुड न्यूज मिळाली आहे. देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होईल. 20 किंवा 21 मे रोजी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. तसंच पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात मान्सूनची बरसात होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अरबी समुद्रात एंडसायक्लोन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज आहे.
आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.